हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज रेणुका मातेला जाण्याचा योग आला आहे. कसा ते मी पुढे नक्कीच सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी चहा ठेवलेला आहे मी या ठिकाणी गॅसवरती. चहामध्ये मी गवती चहा टाकलेला आहे. गवती चहाने चहाला खूप छान स्वाद येतो, टेस्ट येते. आणि अद्रक कशी गरम असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आम्ही अद्रक नाही वापरू शक्यतो, पण गवती चहा मात्र आम्ही हमखास वापरतो. कारण गवती चहा आयुर्वेदिक आहे आणि शिवाय ती थंडी पण आहे, म्हणजे त्याची ताशीर जी आहे ती थंडी आहे. आणि बघा, मस्तपैकी चहा उकळलेला आहे आणि मग मी चहाचा छानपैकी गाळून तिचा मस्तपैकी आनंद घेतलेला आहे. तर बघा, आजच्याच दिवशी माझ्या पिल्लूनी आज गृहप्रवेश केला होता. म्हणजेच डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच मी माझ्या मम्मी पप्पांच्या घरून माझ्या सासरी आली होती. बघता बघता त्या दिवसाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष कसं गेलं हे मला कळलंसुद्धा नाही. म्हणजेच आणि म्हटलं की चला इतका छान क्षण आहे आज, तर कसे दिवस पटकन गेले काही समजलं नाही. आणि खूप छान त्या आनंदाचे क्षण जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी खास बनवूया. तर हे सगळं डेकोरेशन जे आहे घरीच केलं होतं. खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि लक्ष्मी आली म्हणून अशी छानपैकी रांगोळी काढलेली होती बाहेर दारामध्ये. माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आहात असाल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलला व्ह्यूज बऱ्यापैकी येत आहे, पण सबस्क्रायबर वाढत नाही आहे. पण तरी देखील प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि माझ्या चॅनलचा जो म्हणजे वॉच टाईम आहे तोही कंप्लीट करण्यास प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी छानपैकी तिचे फुटप्रिंट घेतलेला आहे बघा, मस्तपैकी पावलांचे ठसे घेतलेले आहे लक्ष्मीच्या. आणि नंतर मग आता आमचा गृहप्रवेश झालेला आहे. आता मस्तपैकी आम्ही घरामध्ये येत आहोत. लहानपणी किती शांत होती माझं पिल्लू, इतकं शांत होतं म्हणजे आवाज पण करत नव्हता. आणि एकदम एवढ्या लोकांमध्ये ते आलं या ठिकाणी तरी पण ते थोडं पण घाबरलेलं नव्हतं. एकदम शांत होतं आणि फक्त पाहत होतं इकडे तिकडे की हे काय चालू आहे. फोटो काढताय माझे, आजूबाजूला बलून्स लावलेले आहेत आणि असं थोडंसं शायनिंग वाटत आहे आजूबाजूला. अंगावरती फुलांचा वर्षाव होत आहे. हे काय आहे, हे फक्त ते असं काहीतरी विचार करत असावं छोटंसं लहानपणी. आणि नंतर मग आम्ही आता असं घरामध्ये येत आहोत. आता आम्ही आमचं जे घरातलं देवघर आहे त्या ठिकाणी येत आहोत. ती पाहना पिल्लू कसं पाहत आहे प्रत्येकाकडे की हे नवीन व्यक्ती. त्याला काही म्हणजे समजत नाही अजून की हे कोण आहेत, काय आहेत. आणि ते फक्त इकडे तिकडे पाहण्याचं काम मात्र त्याचं चालू आहे. आणि आता फायनली आम्ही देवाऱ्याजवळ आलेलो आहे, देवघराजवळ. आणि मग या ठिकाणी आता मी पिल्लूला देवघराच्या ठिकाणी पाया पडायला घेतलेला आहे. म्हटलं मग आता काहीतरी सेलिब्रेशन करूया यावर्षी. तर म्हटलं आम्ही दोघीजणी छानपैकी मॅचिंग रेड तयार झालो आहे. मस्तपैकी इव्हिनिंगला आम्ही काय केली आहे, या ठिकाणी छानपैकी व्ह्यू होता मस्त. संध्याकाळच्या वेळेला छान हवा वगैरे होती, थंडी. म्हटलं दिवसभर तर काही नको उन्हामुळे. मग संध्याकाळी आम्ही काय केलेलं आहे, रेणुका मातेला आम्ही दर्शनासाठी गेलेलो आहोत पिल्लूला घेऊन. या ठिकाणी रेणुका मातेला गेलो. संध्याकाळची आरती वगैरे, आरतीला जायचं होतं पण आरतीला जाणं काही शक्य नाही झालं, त्यामुळे आरती होऊन गेली होती. मग आम्ही फक्त त्या ठिकाणी दर्शनच घेतलं. पिल्लूला पण मी पाया पडायला सांगितलं आणि नंतर मग मीही दर्शन घेतलं. आणि नंतर मग आम्ही त्या ठिकाणी थोडंसं बसलो होतो, आरती वगैरे घेतली. कारण आरती आम्ही जायच्या अगोदर थोड्या वेळापूर्वीच आरती झाली होती. मग आम्ही त्या ठिकाणी शुकाला असं सोडून दिलं होतं मंदिरामध्ये. ती छानपैकी खेळत होती. आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये खूप मोठा अशी प्रभू श्रीरामांची छान या ठिकाणी प्रतिमा आहे. आणि प्रभू परशुराम पण त्या ठिकाणी म्हणजे मस्त फोटो आहे. आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो, थोडंसं फोटो वगैरे काढले. नंतर येताना रस एन्जॉय केला. आणि असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना